Morning everybody students. Yesterday we have already studied tenses. तर आपण काल टेन्सेसचा काही भाग पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये सिंपल टेन्सेस आता साधे काळ त्याच्यामधले आपण सिंपल प्रेझेंट पाहिलेला आहे, सिंपल पास्ट पाहिलेला आहे, सिंपल फ्युचर सुद्धा पाहिलेला आहे. अँड नेक्स्ट कंटिन्युअस टेन्सेस चालू काळ आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा पूर्ण काळ जे परफेक्ट टेन्सेस ते आपण पाहणार आहोत. आता इथं आपण वर्तमान काळात हॅव आणि हॅजचा वापर केव्हा केला जातो किंवा टू बीची रूपं एम इज आर, एम केव्हा वापरलं जातं, इज केव्हा वापरलं जातं, आर केव्हा वापरलं जातं, अशा प्रकारचे जे रूल्स आहेत त्याचे आपण रूल्स बघितलेत, फॉर्म्युले बघितलेत, नियम बघितलेत. आता मुख्य क्रियापदाचे जे पहिलं रूप आहे किंवा दुसरं रूप, तिसरं रूप कसं असतं, दुसरं रूप कसं असतं आणि चौथं रूप क्रियापदाला ING प्रत्यय लावून प्रेझेंट पार्टिसिपल कसं बनवलं जातं हे आपण काल पाहिलेलं आहे. बघा टेन्सेस सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. मला वाटतं मी उदाहरणंसुद्धा याच्यातली दिलेली आहेत. आता बऱ्याच जणांनी ती सोडवली असेल, कारण का जर आपण ज्या त्यावेळेस जे वर्क दिलेला आहे ते वर्क ज्या त्यावेळेस पूर्ण केल्यावरच आपल्याला पुढचं जो आहे जो टेन्सेसचा भाग जो आहे तो आपल्याला कळणार आहे. आता हे जे स्ट्रक्चर आहे प्रत्येक ह्याचं, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवते बघा मुख्य क्रियापदाचं. इथं बघा सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे जे काही रूल्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत ते पाठच करून ठेवा. सेकंड सिंपल पास्ट टेन्सचं काय आहे, सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारचे जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत. आता आपण काय पाहणार आहोत बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता ही, शी, इट व एकवचनासोबत हे आपण पाहिलेलं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं वापरायचं किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स एस प्लस वॉज वेअर प्लस एम मेन व्हर्ब प्लस मेन व्हर्बला काय प्रत्यय ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघा काय फरक आहे नेमकं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. बघा एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. फक्त इथं टू बीची रूपं एम इज आर आहेत आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कुठली आहेत, वॉज वेअर. फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या वेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये टू बीची रूपं कुठली असणार आहे, एम इज आर. आणि ज्यावेळेस पास्ट टेन्स असेल त्यामध्ये टू बीची रूपं कुठली असणार आहेत, वॉज वेअर. बघा एम इज आर केव्हा आणि वॉज वेअर केव्हा. जर आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला टेन्सचा जो भाग आहे तो अवघड जाणार नाही. ओके. देन फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण काय पाहणार आहोत, आता चालू भविष्यकाळ. आता चालू भविष्यकाळमध्ये सुद्धा काय फरक आहे, सब्जेक्ट प्लस शल बी विल बी प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट, कर्ता प्लस शल बी विल बी प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय प्लस कर्म. तर आय वी नंतर आपण शल बीच वापरतो आणि आय वी नंतर आपण काय वापरतो, विल बीच वापरतो. तर असे जे एक्झाम्पल्स आहेत, आता बघा I shall be pushing a ball. For example, we shall be pushing a ball. Or you will be pushing a ball. You will be pushing a ball. He will be pushing a ball. She will be pushing a ball. They will be pushing a ball. Ram will be pushing a ball. People will be pushing a ball. Examples. आणि ह्या क्रियापदामध्ये पुशिंगच्या जागी आपण प्लेइंग वापरू शकतो, कॅरिंग वापरू शकतो, पुलिंग वापरू शकतो आणि रायटिंग. जर ही क्रियापदे वापरून तुम्ही काय करायचे आहे, वाक्य तयार करायची आहे. आणि कालच्या मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत परफेक्ट टेन्सेस. बघा आपण काल पाहिलेलं आहे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर टेन्सेस. नंतर आपण पाहिलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता आपण काय पाहणार आहोत, तर आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहताना नेहमी लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स
पूर्ण भूतकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. एक्झाम्पल्स बघा कसे दिलेले आहेत. आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो त्याच्यामध्ये काही. आता स्ट्रक्चर कसं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं? कर्ता प्लस हॅव हॅज प्लस मुख्य क्रियापदाचे रूप प्लस कर्म. हॅव हॅज प्लस मुख्य क्रियापदाचे रूप प्लस कर्म. बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस मेन व्हर्ब प्लस मेन व्हर्बला तिसरं रूप जे आहे मेन व्हर्बचं आणि प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आता नोट्स काही महत्त्वाच्या आहेत तर ह्या ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत. ही, शी, इट. बघा, ही, शी, इट एकवचनासोबत आपण काय वापरतो? हॅज वापरतात. तसंच आय, वी, यू, दे. बघा, आय, वी, यू, दे ह्या अनेक वचनासोबत आपण हॅव वापरतो. ही, शी, इट एक वचनासोबत हॅज वापरतात. आय, वी, यू, दे अनेक वचनासोबत वापरतात. एक्झाम्पल्स बघा, आय व यू नंतर नेहमी कशाचा वापर करतात? हॅवचाच वापर करतात. आय व यू नंतर नेहमी हॅवचाच वापर करतात. एक्झाम्पल्स दिलेले आहेत काही. आणि टेन्समध्ये शोधताना लक्षात घ्या, एक्झाम्पल जे आहेत ते सोडवताना जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आय हॅव पुश्ड अ बॉल. आय हॅव पुश्ड अ बॉल. फॉर एक्झाम्पल, I have pushed a ball. For example, he, she, it एकवचनासोबत हॅज वापरतात. आय, वी, यू, दे अनेक वचनासोबत हॅव वापरतात. पण आता आय आणि यू हे एकवचन अनेक वचन आहेत का? नाही, ते एकवचन आहे. पण तरीसुद्धा त्याच्याबरोबर हॅव वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव पुश्ड अ बॉल. फॉर एक्झाम्पल, आय हॅव पुश्ड अ बॉल. बघा कशा प्रकारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बघा एक्झाम्पल्स कसे दिलेले आहे. ही, शी, इट नंतर आता आय हॅव पुश्ड अ बॉल. मी चेंडू ढकलला आहे. वी हॅव पुश्ड अ बॉल. आम्ही चेंडू ढकलला आहे. यू हॅव पुश्ड अ बॉल. तू चेंडू ढकलला आहेस. यू हॅव पुश्ड अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलला आहे. ही हॅज पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला आहे. शी हॅज पुश्ड अ बॉल. तिने चेंडू ढकललेला आहे. इट हॅज पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला आहे. दे हॅव पुश्ड अ बॉल. त्यांनी चेंडू ढकलला आहे. बघा, राम हॅज कशा प्रकारे ही, शी, इट नंतर हॅज आलेला आहे. बाकीच्या सर्व ह्याच्यानंतर कर्त्यानंतर सब्जेक्ट नंतर जे आहे ते हॅव आलेलं आहे. राम हॅज पुश्ड अ बॉल. आणि जर राम नसं म्हणलं, आय हॅव पुश्ड अ बॉल असं येईल. बघा, पीपल हॅव पुश्ड अ बॉल. लोकांनी चेंडू ढकललेला आहे. म्हणजे ढकलण्याची क्रिया काय झालेली आहे? नुकतीच पूर्ण झालेली आहे. जी क्रिया वर्तमान काळामध्ये नुकतीच पूर्ण झालेली असते त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता ह्या टेन्समध्ये आपण काय करायचं आहे बघा, प्लेड, कॉल्ड, पुल्ड, रिटर्न ही क्रियापदे पूर्ण वर्तमान काळातील आणखी त्याच्यामध्ये वापर करून त्याचे सेंटेन्सेस बनवायचे आहेत. सेकंड वी सी पास्ट परफेक्ट टेन्स. आपण दुसरा जो काळ आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स पाहू शकतो. भूतकाळामध्ये सुद्धा जी घटना नुकतीच घडून झालेली आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता आय हॅड पुश्ड अ बॉल. मी चेंडू ढकलला होता. म्हणजे मी ते काम केलं होतं. फॉर एक्झाम्पल, आता स्ट्रक्चर कसं आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं? कर्ता प्लस हॅड प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मेन व्हर्बचं तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. आता सर्व कर्त्यासोबत हॅडचंच वापरतात.
पास्ट परफेक्ट टेन्सचा एक फॉर्म्युला आहे. सगळे जे कर्ते आहेत म्हणजे आय असेल, यू असेल, शी असेल, इट असेल, दे असेल, वी असेल, एकवचन असेल, अनेक वचन असेल, सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, त्या सगळ्या कर्त्यासोबत हॅडच वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅड पुश्ड अ बॉल. मी चेंडू ढकलला होता. वी हॅड पुश्ड अ बॉल. आम्ही चेंडू ढकलला होता. यू हॅड पुश्ड अ बॉल. तू चेंडू ढकलला होतास. यू हॅड पुश्ड अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलला होता. ही हॅड पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला होता. शी हॅड पुश्ड अ बॉल. तिने चेंडू ढकलला होता. फक्त आता मी बडबडते आणि तुम्ही राईट डाऊन करत जावा. कारण का बऱ्याचदा आपल्याला एखादं लेक्चर ऐकल्यानंतर ते लेक्चर कळलं असं आपल्याला वाटतं, पण तो आपला गैरसमज असतो. त्यामुळे बऱ्याचदा ज्यावेळेस आपण अशा ऑनलाईन लेक्चर ऐकतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत जावा. यू हॅड पुश्ड अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलला होता. शी हॅड पुश्ड अ बॉल. तिने चेंडू ढकलला होता. इट हॅड पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला होता. दे हॅड पुश्ड अ बॉल. त्यांनी चेंडू ढकलला होता. राम हॅड पुश्ड अ बॉल. रामने चेंडू ढकलला होता. पीपल हॅड पुश्ड अ बॉल. लोकांनी चेंडू ढकलला होता. फॉर एक्झाम्पल, म्हणजे ढकलण्याची क्रिया काय झालेली आहे, नुकतीच पूर्ण झालेली आहे. प्लेड, कॉल्ड, पुल, रिटर्न ही क्रियापदे वापरून पूर्ण भूतकाळातील आणखी वाक्य आपण तयार करतो. फॉर एक्झाम्पल, आय प्लेड अ बॉल. वी हॅड प्लेड अ बॉल. यू हॅड प्लेड अ बॉल. फॉर एक्झाम्पल, आता आपण काय पाहिलं, परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, आणि आता आपण काय पाहणार आहोत, फ्युचर परफेक्ट टेन्स. सो राईट डाऊन इन युअर नोटबुक वेन आय एम आस्किंग टू यू फ्युचर परफेक्ट टेन्स. बघा स्ट्रक्चर कसं आहे फ्युचर परफेक्ट टेन्सचं, कर्ता प्लस शल हॅव और विल हॅव प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म प्लस फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट प्लस विल हॅव शल हॅव प्लस मेन वर्ब एम वी तिसरं रूप थर्ड रूप यू कॉल्ड ॲज अ पी पी पास्ट पार्टिसिपल अँड ऑब्जेक्ट. ओके, आता नोट्समध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, आता पहिल्यांदा सुद्धा झालेला आहे. आय आणि वी नंतर शलचा वापर करत नाही, तर आय आणि वी नंतर शलचाच वापर करतात. बघा मी उलटं सांगितलं, आय आणि विल नंतर कशाचा वापर करतात, विलचा वापर करतात का, नाही तर शलचा वापर करतात, शल हॅवचा वापर करतात. आणि आय आणि वी सोडून जे सगळे कर्ते आहेत, मग यू असेल, ही असेल, शी असेल, इट असेल, दे असेल, त्याच्यानंतर विलचाच वापर करतात. फॉर एक्झाम्पल, आय शल हॅव पुश्ड अ बॉल. मी चेंडू ढकलला असेल. म्हणजे ढकलण्याची क्रिया भविष्यकाळामध्ये नुकतीच पूर्ण झालेली असेल. मी उद्या गावी गेलेला असेल. मी उद्या लिहिलेलं असेल. मी उद्या खाल्लेलं असेल. एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला, म्हणजे जी घटना भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण पूर्ण केलेली असेल असे ज्यावेळेस वर्तवत असतो त्यावेळेस तो काळ कुठला असतो, फ्युचर परफेक्ट टेन्स. बघा फ्युचर परफेक्ट टेन्स. एक्झाम्पल सांगू शकतो आपण. नेक्स्ट, आय शल हॅव पुश्ड अ बॉल. फॉर एक्झाम्पल, वी चेंडू ढकलला असेल. वी शल हॅव पुश्ड अ बॉल. एक्झाम्पल कशा प्रकारे बघा, वी शल हॅव पुश्ड अ बॉल. आम्ही चेंडू ढकलला असेल. यू विल हॅव पुश्ड अ बॉल. तू चेंडू ढकलला असेल. यू विल हॅव पुश्ड अ बॉल. तुम्ही चेंडू ढकलला असेल. ही विल हॅव पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला असेल. शी विल हॅव पुश्ड अ बॉल. तिने चेंडू ढकलला असेल. इट विल हॅव पुश्ड अ बॉल. त्याने चेंडू ढकलला असेल. दे विल हॅव पुश्ड अ बॉल. त्यांनी चेंडू ढकलला असेल. राम विल हॅव पुश्ड अ बॉल. रामने चेंडू ढकलला असेल. पीपल विल हॅव पुश्ड अ बॉल. लोकांनी चेंडू ढकललेला असेल. फॉर एक्झाम्पल, आय शल हॅव इट
eaten a mango. I shall have eaten a mango. फॉर एक्झाम्पल we shall have eaten a mango. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, फ्युचर परफेक्ट टेन्सचा जो आहे तो वापर करू शकतो. आता हे जे तिन्ही काय झाले, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस, पूर्ण चालू काळ, म्हणजे पूर्ण चालू काळ जी क्रिया पूर्ण पण झालेली नाही आणि अपूर्ण आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भूतकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण चालू भविष्यकाळ. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघा, पूर्ण चालू वर्तमान काळ स्ट्रक्चर कसं आहे, कर्ता प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय प्लस कर्म, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन प्लस मेन व्हर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आता बघा नोट्स, ही शी इट एकवचनासोबत नेहमी हॅजच वापरतात. ही शी इट एकवचनासोबत नेहमी हॅजच वापरतात. आणि आय वी यू दे बघा, आय वी यू दे या अनेक वचनासोबत हॅव वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन पुशिंग अ बॉल, मी चेंडू ढकलत आलेलो असे आहे. वी हॅव बीन पुशिंग अ बॉल, आम्ही चेंडू ढकलत आलेलो आहोत. यू हॅव बीन पुशिंग अ बॉल, तू चेंडू ढकलत आलेला आहेस. आत्ता आपल्याला ही वाक्य केव्हा कळणार, ज्या वेळेस आपण त्यामध्ये दुसरी क्रियापद दुसरे सेंटेन्स घेऊन एक सेंटेन्स दुसरं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण या स्ट्रक्चरचा जर वापर केला तर लक्षात येईल की आपल्याला वेगवेगळे स्ट्रक्चर वापरताना आपल्याला नेमकं काय बदल करावं आणि त्यानुसार आपण बदल केले पाहिजेत. आय हॅव बीन पुशिंग अ बॉल, मी चेंडू ढकलत आलेलो आहे. वी हॅव बीन पुशिंग अ बॉल, आम्ही चेंडू ढकलत आलेलो आहोत. यू हॅव बीन पुशिंग अ बॉल, तू चेंडू ढकलत आलेला आहेस. यू हॅव बीन पुशिंग अ बॉल, तुम्ही चेंडू ढकलत आलेला आहात. ही हॅज बीन पुशिंग अ बॉल, तो चेंडू ढकलत आलेला आहे. शी हॅज बीन पुशिंग अ बॉल, ती चेंडू ढकलत आलेली आहे. इट हॅज बीन पुशिंग अ बॉल, तो चेंडू ढकलत आलेला आहे. फॉर एक्झाम्पल, दे हॅव बीन पुशिंग अ बॉल, ते चेंडू ढकलत आलेले आहेत. राम हॅज बीन पुशिंग अ बॉल, राम चेंडू ढकलत आलेला आहे. पीपल हॅव बीन पुशिंग अ बॉल, लोक चेंडू ढकलत आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, आता प्रत्येक वेळेस सांगितलेले आहे की हे जे वर्ब आहेत, प्लेईंग असेल, कॉलिंग असेल किंवा पोलिंग अँड रायटिंग ही क्रियापदे वापरून तुम्ही काय करायचे आहे, पूर्ण चालू वर्तमान काळ तयार करायचे आहे. आणि याद्वारे जरी तुम्हाला स्वतःचे नाही तर हे तरी जे शब्द आहेत, वर्ड्स आहेत, क्रियापदे आहेत, त्या वर्डचा वापर करून वाक्यामध्ये तुम्ही सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघा, पूर्ण चालू भूतकाळ. आता पूर्ण चालू भूतकाळाच्या स्ट्रक्चरमध्ये नेहमी कर्ता प्लस हॅज बघा, कर्ता प्लस हॅड बीन प्लस मुख्य क्रियापदाला आपण ING प्रत्यय लावतो आणि नंतर कर्म लिहितो. इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणतो, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस मेन व्हर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ओके, सो राईट डाऊन इन युअर नोटबुक रोल स्ट्रक्चर. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ते स्ट्रक्चर लिहू शकता. सर्व कर्त्यासोबत हॅडच वापरतात. पास्ट परफेक्टचं एक खूप छान उदाहरण आहे की सगळ्या कर्त्याबरोबर आपण एकच सहाय्यकारी क्रियापद वापरतो, हॅडचं रूप. बघा, आय हॅड बीन पुशिंग अ बॉल, मी चेंडू ढकलत आलेलो होतो. वी हॅड बीन पुशिंग अ बॉल, आम्ही चेंडू ढकलत आलेलो होतो. यू हॅड बीन पुशिंग अ बॉल, तू चेंडू ढकलत आलेला होतास. यू हॅड बीन पुशिंग अ बॉल, तुम्ही चेंडू ढकलत आलेलो होता. आणि ही हॅड बीन पुशिंग अ बॉल, तो चेंडू ढकलत आलेला होता. शी हॅड बीन पुशिंग अ बॉल, ती चेंडू ढकलत आलेली होती. इट हॅड बीन पुशिंग अ बॉल,
ते चेंडू ढकलत आलेले होते. राम हॅड बीन पुशिंग अ बॉल. राम चेंडू ढकलत आलेला होता. पीपल हॅड बीन पुशिंग अ बॉल. लोक चेंडू ढकलत आलेले होते. प्लेइंग, कॉलिंग, पुलिंग, रायटिंग ही क्रियापदे वापरून आपण काय करायचं आहे, पूर्ण चालू भूतकाळ तयार करायचा आहे. आता नंतरचा जो काळ आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ आपण म्हणू शकतो. आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, करता प्लस शल हॅव, विल हॅव प्लस बीन प्लस मुख्य क्रियापदास आपण ING प्रत्यय लावू शकतो आणि प्लस कर्म. बघा फ्युचर, बघा प्रेझेंट, पास्ट, बघा पास्ट परफेक्टमध्ये काय फरक आहे, फक्त शल हॅव, विल हॅवच्या जागी हॅड वापरायचा आहे, हॅड वापरायचा आहे, एवढंच फरक आहे. बाकीचे सगळे आहे तसेच स्ट्रक्चर आहे. प्रेझेंटमध्ये फक्त तिथं हॅव आणि हॅज वापरायचा आहे. बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅज आणि हॅव वापरायचा आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त हॅड बदलायचा आहे तिथं. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये शल हॅव, विल हॅव फक्त बदलायचं आहे. आणि ते कशानुसार ते बदलतं, तर एकवचनी किंवा अनेकवचनी कर्त्याबरोबर त्याचं रूप बदलतं. फॉर एक्झाम्पल बघा आपण पाहू शकतो, आय आणि वी एकवचनासोबत नेहमी शल हॅवच वापरतात, विल हॅवचा वापर केला जात नाही. नंतर आय आणि वी हे जे कर्ते आहे ते सोडून इतर सर्व कर्त्यासोबत आपण विल हॅवचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय शॅल हॅव बीन पुशिंग अ बॉल. मी चेंडू ढकलत आलेलो असेल. वी शॅल हॅव बीन पुशिंग अ बॉल. आम्ही चेंडू ढकलत आलेलं असेल. यू विल हॅव बीन पुशिंग अ बॉल. तू चेंडू ढकलत आलेला असशील. अँड ही विल हॅव बीन पुशिंग अ बॉल. तो चेंडू ढकलत आलेला असेल. शी विल हॅव बीन पुशिंग अ बॉल. ती चेंडू ढकलत आलेली असेल. इट विल हॅव बीन पुशिंग अ बॉल. तो चेंडू ढकलत आलेला असेल. दे विल हॅव बीन पुशिंग अ बॉल. ते चेंडू ढकलत आलेले असतील. राम विल हॅव बीन पुशिंग अ बॉल. राम चेंडू ढकलत आलेला असेल. पीपल विल हॅव बीन पुशिंग अ बॉल. लोक चेंडू ढकलत आलेले असेल. आता त्याच उदाहरणाद्वारे आपण प्लेइंग, कॉलिंग अँड पुलिंग अँड रायटिंग ही क्रियापदे वापरून आपण काय करायचे आहेत, पूर्ण चालू भविष्यकाळ जे आहे ते तयार करायचे आहेत. बघा अजून एकदा आपण बघूया की आपण जे टेन्सेसमध्ये पाहिलं ते नेमकं काय काय पाहिलं, आपण एकदा हायलाइटेड करूया जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की आपण जे आहे आपण आज लेक्चरला आपण काय पाहिलेलं आहे. म्हणजे प्रिव्हियस लेक्चर आणि आजचं लेक्चर, यस्टरडे लेक्चर आणि टुडेज लेक्चर दोन्ही कॉम्प्लिकेटेड होतील. म्हणून आज आपण ब्रीफमध्ये पाहूया अजून एकदा की आपण नेमकं काय पाहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात अगोदर आपल्याला काळ जे आहे, टेन्सेस जे आहे ते किती आहे ते माहीत असल्या पाहिजेत. बघा सिम्पल टेन्सेस, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. बऱ्याचदा आपल्याला ज्यावेळेस आपण घेतो, आपण काय करतो, प्रेझेंट टेन्स हा पहिल्यांदा घेतो. मग प्रेझेंट टेन्स पहिल्यांदा घेतल्यानंतर आपण काय करतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट, बघा कशा प्रकारे घेतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला गोंधळ निर्माण होतो. पण ज्या वेळेस आपण टेन्सेस शिकताना नेहमी पहिल्यांदा सिम्पल टेन्सेस घेतले, नंतर कंटिन्युअस टेन्सेस घेतले, नंतर परफेक्ट टेन्सेस घेतले आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस घेतले, तर आपल्याला जी टेक्निक आहे, जे स्किल आहे ते आपल्याला लक्षात येईल. तर स्किल कुठला आहे, सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्टमध्ये फक्त मेन व्हर्बमध्ये फरक पडतो. नंतर जे आहे कंटिन्युअस टेन्समध्ये होताना नेमकं कशामध्ये फरक पडतो, तर क्रियापदाबरोबर आपण जे सहाय्यकारी वापरतो क्रियापदे, टू बीची किंवा टू हॅवची रूपं, त्याच्यामध्ये बदल होतो. परफेक्ट टेन्सेसमध्ये मेन व्हर्बमध्येच बदल होतो आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा सहाय्यकारी क्रियापदामध्ये बदल होतो. तर अशा प्रकारे आपण एकदा अजून हायलाइटेड करू शकतो. बघा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स हे आपल्याला माहीतच पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स
याच्यामध्ये नेमकं गोंधळ होतो किंवा सगळ्यात गोंधळ होत असेल तर कुठं? कंटिन्युअस टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, कंटिन्युअस टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा परफेक्ट टेन्स याच्यामध्ये गोंधळ होतो. सब्जेक्ट, मेन व्हर्ब, आता ऑब्जेक्ट हे तर आपल्याला माहीत आहेत आणि सगळ्यात अगोदर आपल्याला टू बीची रूपं कुठली आहे ते माहीत असावीत. तर प्रेझेंट टेन्समध्ये वापरताना टू बीची रूपं कुठली वापरली जातात? तर एम, इज, आर. बरोबर. प्रेझेंट टेन्समध्ये आपण जी टू बीची रूपं वापरतो ते कुठली असतात? एम, इज, आर. सेकंड, भूतकाळामध्ये टू बीची रूपं वापरताना आपण वॉज, वेअरचा वापर करतो. आणि भविष्यकाळामध्ये शल हॅव और विल बी, शल बी, विल बी. बघा, टू हॅवची रूपं कुठली कुठली आहेत हे आपल्याला माहीतच आहे, तरीसुद्धा बघा इथं दिलेलं आहे. हॅव, हॅज, हॅड, शल हॅव, विल हॅव. आता वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला जातो, नेहमी लक्षात ठेवा. प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला जातो आणि हॅव आणि हॅजचा वापर करताना नेमकं कशाचा उद्देश घेतला जातो? तर नेहमी कर्ता आहे तो एकवचनी आहे का अनेकवचनी आहे ह्यानुसारच हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. जसा एम, इज, आर कर्त्यानुसार वापरला जातो, त्याचप्रमाणे प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. मात्र भूतकाळामध्ये पास्ट टेन्समध्ये हॅडचा जो वापर आहे सगळ्या कर्त्याबरोबर सब्जेक्टबरोबर हॅडच वापरलं जातं. आता भविष्यकाळामध्ये शल हॅव, विल हॅव. बघा, भविष्यकाळामध्ये शल हॅव आणि विल हॅवचा वापर केला जातो. आता मुख्य क्रियापदाचं रूपे बऱ्याचदा आपल्याला बेस जो आहे टेन्सेसचा बेस आपण म्हणू शकतो, तर मुख्य क्रियापद आणि त्याची रूपे माहीत पाहिजे. त्याचं पहिलं रूप कुठलं आहे, त्याचं दुसरं रूप कुठलं आहे आणि त्याचं तिसरं रूप कुठलं आहे. बघा, पहिलं, दुसरं, तिसरं रूप कुठले कुठले आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. तर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचे मराठीत भाषांतर केल्यानंतर मराठीत भाषांतर केलेल्या शब्दाच्या शेवटी ने येतं त्यास मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप म्हणतात. आपण म्हणू शकतो यस किंवा ई एस प्रत्यय लागतं त्याच्यामध्ये. मुख्य क्रियापदाचं पहिल्या रूपाला मराठीत ने सुरुवात होते, शब्दाचा शेवट होतो. आता मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला 5वीपासून जो चार्ज दिलेले असतात, म्हणजे बघा बेस कसा महत्त्वाचा आहे. 5वी जो आहे, 5th स्टँडर्ड इज द बेस ऑफ अवर एज्युकेशन ऑफ इन अवर ग्रामर. बघा, आपला ग्रामरचा जो बेस असतो तो आपल्याला 5th स्टँडर्डपासून चालू असतो, पण तो आपल्याला नेमकं लक्षात येत नाही. बघा, आर्टिकल्स जे असतात, आर्टिकल जे आपल्याला अभ्यासाला होते ते आपल्याला 5th स्टँडर्डपासून होते. आता मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे काय? तर पहिल्या रूपास ईडी हा प्रत्यय लागतो किंवा क्रियापदाचं दुसरं रूप तयार होतं किंवा त्याला तिसऱ्या रूपास पास्ट फॉर्म असे म्हणतात. आता मुख्य क्रियापदाचं जे तिसरं रूप असतं त्याला ईडी प्रत्यय लागतो किंवा दुसरा जोड शब्द लागतो आणि ते पास्ट पार्टिसिपल होतं. आणि क्रियापदाचं चौथं रूप हे आपण ING प्रत्यय लावून जोडतात आणि चौथे रूप तयार होतं. आपण म्हणू शकतो इन्फिनिटिव्ह टू इन्फिनिटिव्ह और जिरंड. तर त्याच्यामध्ये ING चौथं रूप जे आहे आपण म्हणू शकतो त्याला प्रेझेंट पार्टिसिपल. आपल्याला ते 10वीला झालेलं आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. बघा, टेन्सेस आता हे झाले रूप, पण पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप जे चार्ट दिले जातात तुम्हाला, पहिल्या रूपाचं, दुसऱ्या रूपाचं, तिसऱ्या रूपाचं जे चार्ट्स दिले जातात ते तुम्ही व्यवस्थित करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बघा, टेन्सेस, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर साध्या वर्तमान काळात करता जर तृतीय पुरुषी एकवचनी ही, शी, इट, तृतीय पुरुषी एकवचनी ही, शी, इट, राम असेल तर हा प्रत्यय जोडतात. फॉर एक्झाम्पल, साध्या वर्तमान काळात करता जर तृतीय पुरुषी एकवचनी व शेवटी SSH, CH, OX, Z ही अक्षरे असतील तर मुख्य क्रियापदास ES हा प्रत्यय जोडतात, अन्यथा यस हा प्रत्यय जोडावा. बघा, एक्झाम्पल कशा प्रकारे दिले जातात. पास, पासेस, पुश,
pushes, catch plus es, catches, go plus es, goes, relax, relaxes. एक्झाम्पल बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स. जी घटना त्रिकालाबाधित सत्य असते, यस्टरडे आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू अबाउट दॅट. जी घटना त्रिकाला बाधित सत्य असते ती घटना सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगितली जाते. ओके. तर आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघा, त्याच्यामध्ये सुद्धा जर हे स्ट्रक्चर आहे ते आपण लक्षात ठेवले तर आपल्याला सोपं जातं. आपण जसं पाहिलेलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ज्याप्रमाणे किंवा सिम्पल पास्टमध्ये, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये फक्त जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत बघा किंवा जे मेन वर्ब आहे त्याच्यामध्येच बदल होतात आणि फक्त सिम्पल फ्युचरमध्ये शल आणि विल जे आहे ते मेन वर्बच्या अगोदर लागतं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन वर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, व्हेन वी यूज द आय बरोबर नेहमी काय असतं कनेक्टेड विथ वर्ब एम. ही शी इट नंतर इज असतं. अँड सिंग्युलर बघा, एकवचन आहे ते ही शी इट, एकवचनासोबत नेहमी इजचा वापर करतात. वी यू दे नंतर आरचा वापर करतात आणि यू नंतर नेहमी आरचा वापर करतात. आय एम पुशिंग अ बॉल फॉर एक्झाम्पल, वी आर पुशिंग अ बॉल फॉर एक्झाम्पल. तर अशा प्रकारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, आपण पाहू शकतो. आणि त्यामध्ये आपण प्लेईंग, कॉलिंग, पुलिंग, फॉर एक्झाम्पल प्लेईंग, कॉलिंग, पुलिंग, रायटिंग ही क्रियापदे वापरून चालू वर्तमान काळ आपल्याला करता येतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघा. त्यानंतर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स पण पाहिलेला आहे. फक्त आपल्याला स्ट्रक्चर लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्हॉट ING, मेन वर्बला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. पास्ट कंटिन्युअस टेन्स कर्ता प्लस वॉज वेअर प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय प्लस कर्म. बघा इथं फरक काय आहे, फक्त सहाय्यकारी क्रियापद एम इज आरच्या ऐवजी वॉज वेअर हे वापरलेलं आहे. एम इज आरच्या ऐवजी वॉज हे क्रियापद वापरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एफ प्लस वॉज वेअर प्लस मेन व्हर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये सुद्धा ही शी इट, आय ही शी इट एकवचनासोबत नेहमी वॉजचा वापर केला जातो आणि वी यू दे नंतर अनेक वचनासोबत नेहमी वेअरचा वापर केला जातो. वेअरच वापरतात आणि यू सोबत तर ते एकवचन असेल किंवा अनेक वचन असेल त्याबरोबर वेअरचाच वापर करतात किंवा आरचा वापर करतात. आता इथं आर दाखवलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉज पुशिंग अ बॉल, मी चेंडू ढकलत होतो. वी वेअर पुशिंग अ बॉल, आम्ही चेंडू ढकलत होतो. यू वेअर पुशिंग अ बॉल, तू चेंडू ढकलत होतास. यू वेअर पुशिंग अ बॉल, तुम्ही चेंडू ढकलत होता. ही वॉज पुशिंग अ बॉल, तो चेंडू ढकलत होता. शी वॉज पुशिंग अ बॉल, ती चेंडू ढकलत होती. इट वॉज पुशिंग अ बॉल, ते चेंडू ढकलत होते. फॉर एक्झाम्पल. आणि ह्यामध्ये तुम्ही प्लेईंग, कॉलिंग, पुलिंग, रायटिंग ही क्रियापदे वापरून आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि त्या बदलानुसार ते आपण सेंटेन्सेस पुन्हा लिहू शकतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, तर चालू भविष्य काळाचं स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे, कर्ता प्लस शल बी और विल बी प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय. बघा फक्त कुठं बदल झालेला आहे, शल बी विल बी, वॉज वेअर, एम इज आर. बघा कर्ता प्लस शल बी विल बी प्लस मुख्य क्रियापदास ING प्रत्यय प्लस कर्म.
subject plus shall or will be plus main verb plus ing plus object. S plus shall be plus will be plus mv plus ing plus object. आता shall be किंवा will be तर नेहमी आपल्याला क्वेश्चन याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका. आय आणि वी एक वचनासोबत नेहमी काय वापरलं जातं तर शल बीच वापरतात आणि आय आणि वी सोडून इतर जेवढे कर्ते आहेत, फॉर एक्झाम्पल ही, यू, शी, इट, दे, रॅम, पीपल फॉर एक्झाम्पल, त्याच्यानंतर नेहमी विल बीचाच वापर केला जातो. बघा, विल बीचाच वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल्स दिलेला आहे. आय शॅल बी पुशिंग अ बॉल, वी शॅल बी पुशिंग अ बॉल, यू विल बी पुशिंग अ बॉल, यू विल बी पुशिंग अ बॉल, ही विल बी पुशिंग अ बॉल, शी विल बी पुशिंग अ बॉल, it will be pushing a ball, they will be pushing a ball, Ram will be pushing a ball, people will be pushing a ball. तुम्ही प्लेइंग, कॉलिंग, पुलिंग, रायटिंग ही क्रियापदे वापरून आपण चालू वर्तमान काळ आपल्याला करता येईल. नेक्स्ट आपण पाहू शकतो परफेक्ट टेन्सेस, पूर्ण काळ. आता परफेक्ट टेन्सेसमध्ये प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. बघा, प्रेझेंट परफेक्टमध्ये आपण काय पाहू शकतो, कर्ता प्लस हॅव हॅज प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. बघा, सब्जेक्ट प्लस have, has plus main verb third plus object. Subject plus have, has plus main verb third plus object. तर he, she, it एक वचनासोबत नेहमी has वापरतात आणि I, we, you, they अनेक वचनासोबत नेहमी हॅव वापरतात. म्हणजेच काय की जे अनेक वचन असतं आय, वी, यू आणि दे, आणि हे सोडून बाकीचे जे आहेत ही, शी, इट नंतर हॅजचा वापर केला जातो. वी नंतर हॅज वापरतात का? नाही, वी नंतर हॅवच वापरलं जातं. तर हे जे छोटे छोटे रूल्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, नोट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून एक्झाम्पल लिहिताना तुमच्या लक्षात येईल. कारण का तर 100% टेन्सेस आलं जातं, त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले जातात, त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आय हॅव पुश्ड अ बॉल, मी चेंडू ढकलला असेल. वी हॅव पुश्ड अ बॉल, यू हॅव पुश्ड अ बॉल, you have pushed a ball, or he has pushed a ball, she has pushed a ball, it has pushed a ball, it has pushed a ball, or they have pushed a ball. Ram has pushed a ball, for example, and people have pushed a ball. बघा, people have pushed a ball. नंतरचा जो टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. बघा, पूर्ण भूतकाळ जे आहे आपण स्ट्रक्चर कसं लिहू शकतो, कर्ता प्लस हॅड प्लस मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. बघा, सब्जेक्ट प्लस हॅड. आता पहिल्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे आपण हॅव आणि हॅडचा वापर केला जातो, पण पास्ट परफेक्टमध्ये आपण हॅडचा वापर केला जातो. बाकीचं मेन व्हर्बचं तिसरं रूप आपण म्हणू शकतो पास्ट पार्टिसिपल. तर सर्व कर्त्यासोबत हॅडचा वापर केला जातो. याच्यामध्ये डिफरन्सेस नाही आहेत. बघा, जसं आय नंतर हॅवचा वापर केला जातो आणि बाकीचे जे आहेत ही, शी, इट नंतर हॅजचा वापर केला जातो, तसा याच्यामध्ये नाही आहे. तर एक्झाम्पल्स देताना कशा प्रकारे दिलेले आहेत बघा, एक्झाम्पल्स देताना नेहमी याच्यामध्ये दिलं जातं. फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही प्लेड, कॉल्ड, पुल्ड, रिटर्न ही क्रियापदे वापरून काय करायचं आहे, पूर्ण भूतकाळ करायचा आहे. नेक्स्ट फ्युचर परफेक्ट टेन्स.
पूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण भविष्यकाळ करताना त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस शल हॅव, विल हॅव प्लस मेन व्हर्बचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आय आणि वी हे तर पाहिलेलेच आहे, शल हॅवचा वापर करतात आणि बाकीचे सोडून विल हॅवचा वापर करतात. म्हणजे ढकलला असेल ती क्रिया, मी उद्या मुंबईला गेलेलो असेल, म्हणजे जाण्याची क्रिया काय झालेली आहे, नुकतीच पूर्ण होईल. कशामध्ये? फ्युचर टेन्समध्ये. त्यावेळेस आपण फ्युचर टेन्सचा वापर केला जातो, फ्युचर कंटिन्युअस टेन्स और फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस हे पण आपण पाहिलेले आहेत बघा. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस तर पूर्ण चालू वर्तमान काळ तर आपण आताच्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस मेन व्हर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. बघा काय फरक आहे फक्त स्ट्रक्चरमध्ये. इथं हॅज लिहायचं, परफेक्ट टेन्समध्ये पास्ट परफेक्टमध्ये हॅड लिहायचं आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये शेल हॅव आणि विल हॅव अशा प्रकारे लिहायचं. एक्झाम्पल्स बघा. मला वाटतं सगळ्यांना चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ कळाला असेल. फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा. हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि नेहमी 100% प्रत्येक एक्झामला तुम्हाला टेन्स आहेच. कुठल्याही एक्झामला तुम्हाला टेन्स असणार आहे, त्यामुळे शक्यतो टेन्स जे आहे ते चांगले करा. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगल्याच प्रकारे कळाला असेल तर सगळ्यांना